नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हातखंबकर देवेंद्र किशोर, सहाय्यक शिक्षक, गोखले एज्युकेशन सोसायटीचे HAL हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ओझर टाउनशिप, नाशिक. शाळा बंद असतानाही आपले शिक्षण सुरू राहावे यासाठी सुरू असलेल्या ई-लर्निंग कार्यक्रमामध्ये मराठी विषयाचे मार्गदर्शन मी आपणास करीत आहे. मागील व्हिडिओमध्ये नाम व नामाचे प्रकार हा व्याकरण घटक आपण अभ्यासला आहे. आजच्या या भागामध्ये मराठी व्याकरणातील विशेषण व विशेषणाचे प्रकार हा घटक आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम विशेषण म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी आपण काही उदाहरणादाखल वाक्ये पाहू. पहिलं वाक्य दिले आहे, अमोल हुशार मुलगा आहे. यानंतर दुसरं वाक्य आहे, माझ्याकडे 50 रुपये आहेत. तिसरं वाक्य आहे, तो त्याच्या गावी गेला. या तीनही वाक्यातील काही शब्द हे वेगळ्या रंगाने दर्शवलेले आहेत. असे हे रंगीत शब्द त्या वाक्यातील त्यांच्या नामाविषयी विशेष माहिती सांगणारे आहेत. उदाहरणार्थ पहिल्या वाक्यामध्ये हुशार हा शब्द रंगीत अक्षरात आपल्याला दर्शवलेला आहे आणि त्यापुढे त्या वाक्यातील नाम आहे मुलगा. मुलगा कसा आहे हे सांगणारा हा शब्द रंगीत आपण वेगळ्या रंगाने दर्शवला आहे. तर मुलगा हुशार आहे, अर्थात मुलगा या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा हा शब्द आहे. तसेच यानंतरच्या दुसऱ्या वाक्यामध्ये माझ्याकडे 50 रुपये आहेत. या वाक्यातील 50 हा शब्द आपण वेगळ्या रंगाने दर्शवला आहे. त्या वाक्यातील नामाचा शब्द आहे रुपये. तर रुपये किती? तर त्याचे उत्तर आहे 50. म्हणजेच रुपये या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे 50. यानंतरचं तिसरे वाक्य, तो त्याच्या गावी गेला. या वाक्यामध्ये त्याच्या हा शब्द आपण वेगळ्या रंगाने दर्शविलेला पाहतोय. गावी कोणाच्या? तर त्याचे उत्तर मिळते त्याच्या. अर्थात या वाक्यातील गावी हा शब्द नामाचा आहे. तर गाव या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा अर्थात त्याच्या हा शब्द येथे वेगळ्या रंगाने दर्शवला आहे. या तीनही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हटले जाते. म्हणजे वाक्यात आलेल्या नामाबद्दल अधिकची माहिती, वेगळी माहिती, विशेष माहिती जो शब्द आपल्याला सांगतो त्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते. आणि ज्या नामाची विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेष्य असे म्हणतात. म्हणजे वाक्यातील नामाच्या शब्दाला विशेष्य आणि नामाचे वर्णन किंवा नामाचा विशेष गुण ज्या शब्दाने दर्शवला जातो त्याला विशेषण असे म्हणतात. वर दिलेल्या या तिन्ही उदाहरणांमधील नामाचे म्हणजेच विशेष्यचे शब्द आणि त्याचे विशेषण हे आपण तक्त्या स्वरूपात पाहू. पहिल्या वाक्यात नामाचा शब्द आहे मुलगा आणि विशेषण आहे हुशार, हुशार मुलगा. दुसऱ्या वाक्यात नामाचा अर्थात विशेष्यचा शब्द आहे रुपये आणि याचे विशेषण आहे 50, 50 रुपये. तिसऱ्या वाक्यातील विशेष्य शब्द आहे गाव आणि गाव या विशेष्य शब्दाचे विशेषण आहे त्याचे गाव. त्याचे हा शब्द आपण इथे पाहतोय. अशा पद्धतीने नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेषण ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. नाम व त्याचे विशेषण लक्षात आल्यानंतर आता आपण
विशेषणाचे प्रमुख प्रकार पाहणार आहोत. विशेषणाचे मुख्य प्रकार 3 आहेत. 1. गुणवाचक विशेषण, 2. संख्यावाचक विशेषण आणि तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. यातील पहिला प्रकार अर्थात गुणवाचक विशेषण समजण्यासाठी आपण काही उदाहरणे येथे पाहू. पहिलं उदाहरण आहे, मला रंगीत फुले आवडतात. या वाक्यामध्ये रंगीत हा शब्द आपण वेगळ्या रंगाने दर्शविलेला पाहतोय. यानंतर दुसरं वाक्य आहे, देवळाशेजारी हिरवी झाडे आहेत. या वाक्यात देखील हिरवी हा शब्द आपल्याला ठळक आणि वेगळ्या रंगाने दर्शविलेला पाहायला मिळतोय. तिसरे वाक्य आहे, म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा. म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा. या वाक्यातील म्हाताऱ्या या शब्दाचा रंग वेगळा दिसतोय. यावरून आपण पुढील गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. पहिल्या वाक्यात फुले या नामाचा गुण सांगितला आहे. फुले कशी आहेत तर रंगीत आहेत. दुसऱ्या वाक्यात झाडे या नामाचा गुण सांगितला आहे. झाडे कशी हिरवी. तर तिसऱ्या वाक्यात माणसे या नामाचा गुण सांगितला आहे. माणसे कशी म्हातारी. या तीनही उदाहरणांवरून लक्षात येते की जी विशेषणे नामांचे रंग, रूप, आकार, चव इत्यादी गुण किंवा विशेष सांगणारी असतात त्यांना गुणवाचक विशेषण असे म्हणतात. म्हणजे नामाबद्दल विशेष गुण सांगणारी, आकार सांगणारी, त्याचा रंग, रूप सांगणारी किंवा वर्णन करणारे जे शब्द असतात त्यांना गुणवाचक विशेषण म्हटले जाते. आणि म्हणूनच या वरील उदाहरणातील तिन्ही वाक्यातील रंगीत, हिरवी, म्हाताऱ्या ही गुणविशेषणे आहेत. गुणविशेषणाची आणखी काही उदाहरणे पाहू. काळीभोर जमीन. यामध्ये जमिनीविषयी गुण सांगितला आहे. तो गुण आहे काळीभोर. दुसरं उदाहरण आहे पांढरा बगळा. बगळ्याविषयी विशेष गुण सांगितला आहे. तो आहे पांढरा. म्हणून पांढरा हा शब्द गुणविशेषणाचा शब्द आहे. आंबट बोरे. बोरांचा विशेष गुण आंबट हा आहे. सुंदर फूल. फुलांचा विशेष गुण सुंदर हा येथे दर्शवला आहे. त्यानंतर उदाहरण आहे चांगला खेळाडू. चांगला हा गुणविशेषणाचा शब्द आहे. खेळाडूविषयी विशेष गुण सांगितला आहे. तो आहे चांगला. तरुण मुलगा. मुलगा या नामाचा विशेष गुण म्हणजे तरुण हा शब्द येथे आलेला आहे. यानंतर विशेषणाचा दुसरा प्रकार संख्यावाचक विशेषण. यासाठी पुढील उदाहरणे आपण लक्षात घेऊ. बागेत 10 झाडे आहेत. या वाक्यात 10 हा शब्द वेगळ्या रंगाने आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर दुसरे वाक्य आहे उजवीकडून दुसरे घर रमेशचे आहे. या वाक्यातील दुसरे हा शब्द वेगळ्या रंगाने दर्शविला आहे. यानंतर तिसरे वाक्य दिले आहे मैदानात पुष्कळ मुले आहेत. या वाक्यातील पुष्कळ हा शब्द वेगळ्या रंगाने दर्शवला आहे. या तीनही वाक्यांपैकी पहिल्या वाक्यात झाडे या नामाची संख्या दाखवली आहे. किती झाडे तर त्याचे उत्तर आहे 10 झाडे. म्हणून 10 हा शब्द वेगळ्या रंगाने दर्शविलेला पाहायला मिळतो. दुसऱ्या वाक्यात घर या नामाची संख्या दर्शवली आहे. कितवे घर तर त्याचे उत्तर आहे दुसरे. म्हणून दुसरे हा शब्द वेगळ्या रंगाने दर्शविलेला पाहायला मिळतो. तिसऱ्या वाक्यामध्ये मुले या नामाची संख्या दर्शविली आहे. किती मुले तर त्याचे उत्तर आहे पुष्कळ. म्हणूनच पुष्कळ हा शब्द वेगळ्या रंगाने
ठळकपणे दर्शविलेला आपण येथे पाहतोय. या सर्व उदाहरणांवरून आपल्याला समजते की जी विशेषणे नामांची संख्या दाखवणारी, संख्या सांगणारी असतात त्यांना संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. थोडक्यात वाक्यामधील नामाची काही निश्चित संख्या सांगणारी जे शब्द असतात त्या शब्दांना किंवा त्या विशेषणांना संख्यावाचक विशेषण असे म्हटले जाते. आणि म्हणूनच वरील वाक्यातील 10, दुसरे, पुष्कळ ही संख्यावाचक विशेषणे आहेत. याशिवाय अजून काही संख्यावाचक विशेषणे आपण पाहू. 100 रुपये, यामध्ये रुपये हा नामाचा शब्द आहे आणि त्याचे संख्यावाचक विशेषण आहे 100. 100 ही निश्चित संख्या आपल्याला सांगितलेली आहे. 100 रुपये, यामध्ये 100 ही संख्यावाचक विशेषणाचे उदाहरण आहे. अर्धा तास, अर्धा हा शब्द संख्यावाचक विशेषणाचा दर्शन आपल्याला घडवतो. चौपट मुले, मुले या नामाविषयी संख्या सांगितली आहे चौपट, तर चौपट हा शब्द संख्यावाचक विशेषणाचा शब्द आहे. काही माणसे, माणसे किती, तर काही हे उत्तर आपल्याला मिळते, म्हणून काही हा शब्द संख्यावाचक विशेषणाचा शब्द आहे. द्विगुणित आनंद, आनंद किती, द्विगुणित, म्हणून द्विगुणित हा शब्द संख्यावाचक विशेषणाचा शब्द येथे दिला आहे. यानंतरचे उदाहरण आहे दुप्पट काम, काम किती, तर दुप्पट, तर दुप्पट हा शब्द संख्यावाचक विशेषणाचा शब्द येथे आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर विशेषणाचा तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण प्रकार समजावून घेण्यासाठी पुढील उदाहरणे पाहू. पहिले उदाहरण आहे झाडावरचा तो पक्षी गात होता. या वाक्यामध्ये तो हा शब्द वेगळ्या रंगाने दर्शवला आहे. दुसरे वाक्य आहे नीटनेटके तिचे कपडे आहेत. या दुसऱ्या वाक्यात तिचे हा शब्द वेगळ्या रंगाने दर्शविला आहे. यानंतरचे तिसरे उदाहरण आहे माझी सायकल मी धुतो. या वाक्यातील माझी हा शब्द वेगळ्या रंगाने दर्शवला आहे. या वाक्यांतील तो, तिचे, माझी हे शब्द मुळात सर्वनामाचे शब्द आहेत, पण ही सर्वनामे वाक्यात नामांविषयी विशेष माहिती सांगतात. म्हणजेच येथे ती विशेषणाचे काम करतात. पहिल्या वाक्यातील कोणता पक्षी, तर त्याचे उत्तर आहे तो, तो हा पक्षी, म्हणून तो हा शब्द रंगीत आपल्याला दिसतो. दुसऱ्या वाक्यातील कोणाचे कपडे, याचे उत्तर मिळते तिचे कपडे, तिचे हा शब्द वेगळ्या रंगाने दर्शवलेला आहे. तिसऱ्या वाक्यातील कोणाची सायकल, उत्तर मिळते माझी. या उदाहरणांवरून लक्षात येते की सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. थोडक्यात विशेषणाचे हे शब्द सर्वनामाचंच रूप असतात, किंबहुना सर्वनामांपासूनच बनलेले असतात, म्हणून यांना सार्वनामिक विशेषण म्हटले जाते. म्हणूनच वरील वाक्यांतील तो, तिचे, माझी हे सर्वनामाचे शब्द येथे सार्वनामिक विशेषणे आहेत. आणखी काही सार्वनामिक विशेषणांची उदाहरणे पाहू. उदाहरणार्थ हा मनुष्य, यामध्ये हा शब्द सार्वनामिक विशेषणाचा शब्द आहे. कोणते गाव, गाव या नामाविषयी विशेषण सांगणारा कोणते हा शब्द सार्वनामिक विशेषणाचा शब्द येथे आहे. माझी शाळा, माझी हा शब्द सार्वनामिक विशेषणाचा शब्द आहे. तसेच तसल्या गाड्या, येथे तसल्या हा शब्द सार्वनामिक विशेषणाचा शब्द म्हणून येथे आपल्याला दिसतो. अशा रीतीने विशेषण व विशेषणाचे 3 प्रकार
अभ्यासल्यानंतर यावर परीक्षेत येऊ शकणारे प्रश्न प्रकार आपण आता पाहू. प्रश्न प्रकार पहिला, पुढील वाक्यांतील विशेषण ओळखा व लिहा. आपल्याला काही वाक्य दिले जातील. या वाक्यातील विशेषणाचे शब्द ओळखून आपल्याला उत्तर म्हणून ते लिहायचे आहेत. पहिले वाक्य आहे, तुकाराम हे थोर संत होते. या वाक्यात थोर हा शब्द विशेषणाचा आहे. नामाविषयी विशेष माहिती म्हणजेच संत या नामाच्या शब्दाविषयी विशेष माहिती सांगणारा थोर असा हा शब्द हा इथे विशेषणाचा शब्द आहे. दुसरे वाक्य आहे, वेल नाजूक होती. वेलीविषयी अधिक माहिती विशेष माहिती सांगणारा या वाक्यातील शब्द आहे नाजूक, म्हणून नाजूक हा शब्द येथे विशेषणाचा शब्द आहे. पुढील वाक्य आहे, मी तुला 4 आंबे देतो. आंबे या नामाविषयी विशेष माहिती सांगणारा या वाक्यातील शब्द आहे 4, म्हणून 4 हा शब्द विशेषणाचा शब्द म्हणून आपण लिहायचा आहे. चौथे वाक्य आहे, मोहनने चांगले काम केले आहे. काम याविषयी विशेष माहिती सांगणारा चांगले हा शब्द येथे विशेषणाचा शब्द म्हणून आपण लिहिणार आहोत. पुढील वाक्य आहे, त्याने त्याचा अभ्यास केला. अभ्यास या नामाविषयी विशेष माहिती सांगणारा अधिक माहिती सांगणारा विशेषणाचा शब्द आहे त्याचा. त्याचा हा शब्द येथे विशेषणाचा शब्द आहे. विशेषणावर आधारित येणारा पुढील प्रश्न प्रकार आहे, नामांच्या व विशेषणाच्या जोड्या लावा. यामध्ये 2 गटात काही शब्द दिले जातात. पहिल्या गटात नामांचे शब्द आणि दुसऱ्या गटात विशेषणाचे शब्द दिलेले असतात. त्यातील योग्य शब्दांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. जसे येथे पहिल्या गटामध्ये नामांचे शब्द दिले आहेत, कोल्हा, कुत्रा, ससा, मोर आणि चित्ता. आणि दुसऱ्या गटात दिलेले शब्द आहेत विशेषणांचे. त्यामध्ये विशेषणाचे शब्द दिले आहेत सुंदर, चपळ, धूर्त, इमानी, भित्रा. नाम आणि विशेषण याच्या उचित जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर याची उत्तरे अशी येतील, धूर्त कोल्हा. कोल्हा याचे विशेषण धूर्त असे येईल. कुत्रा याचे विशेषण इमानी असे येईल, इमानी कुत्रा. ससा, सस्याचे विशेषण भित्रा हे येथे दिलेले आहे, भित्रा ससा. मोर याचे विशेषण सुंदर, सुंदर मोर असे उत्तर येईल. आणि चित्ता, चित्ता या प्राण्याचे विशेषण चपळ, चपळ चित्ता. अशा पद्धतीने नामाच्या व विशेषणाच्या जोड्या आपण लावायच्या आहेत. अशा रीतीने आजच्या या भागामध्ये विशेषण व विशेषणाचे प्रकार अभ्यासल्यानंतर याचा सराव करण्यासाठी आजचा गृहपाठ म्हणून तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणताही एक पाठ वाचून त्यातील विशेषणांचे शब्द व त्याचे प्रकार ओळखून आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. यानंतर पुढील भागात नवीन घटक अभ्यासण्यासाठी आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.